मालवण राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला प्रकरणी अटक केलेला आरोपी जयदीप आपटे याला मालवण न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला आणि दुसरा आरोपी चेतन पाटील याला सुद्धा 10 सप्टेंबर पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र आपल्या अशिलाला या प्रकरणात शिल्पकार म्हणून ओढण्यात आल्याचं सांगत लोक प्रक्षोभ टाळण्यासाठी आपटेंवर तात्काळ गुन्हा दाखल केला गेला असा आरोप आपटेचे वकील ॲडव्होकेट गणेश सुवानी यांनी केलाय। तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने 8 तासांमध्ये त्यांनी जी फिर्याद नोंदवली त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईन वगैरे जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध 133/2024 ही फिर्याद ओढली गेली। तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत ती जी कलमं नवीन BNSच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय IPCनुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट मर्डर 307 जुना जो आहे किंवा 336 338 ही शारीरिक इजाच्या संदर्भामध्ये जी काही कलम आहे ती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे। या संपूर्ण FIRमध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जे कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाही आहे। त्यामुळे ही जी BNSची कलमं ओढली गेलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच फिर्याद बोलत नाही आहे। त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती आक्षेप घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या तरीचा निष्काळजीपणा दाखवला निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर। पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती। त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसडगायने 10 तासामध्ये फिर्याद ओढली जाते। हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे।